जून-जुलै महिन्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागानं गुटखा आणि मावा या विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम राबवत विक्रेत्यांचे धाबे दणाणून सोडले होते. कारवाईच्या भीतीनं अनेकांनी पानटपऱ्या बंद ठेवण्यास पसंती दिली होती. मात्र अवघ्या 35 ते 40 दिवसामध्ये परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली असून शहरामधील अनेक भागामध्ये गुटखा आणि माव्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचं चित्र आहे. त्यामुळे एफडीएफच्या कारवाईची धास्ती कमी झाली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. आसरा चौक, बेगमपेठ या पोलीस चौकी परिसर आणि 7 रस्ता ते रेल्वे स्टेशन मार्ग, मौलाली चौक, नवी पेठ यासह शहरामधील विविध भागामधील पानटपऱ्यांवरती प्रतिबंधित पदार्थाची सर्रास विक्री होत असल्याचं दिसून येते. तुकडा सुपारीचा साठा करून काही पानटपरी चालक जागेवरच मावा तयार करून विक्री करत आहेत, तर काही माव्यांमध्ये गांजाचं पाणी मिसळलं जात असल्याचा दावा मावा खाणाऱ्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे मावा विक्रीतून सोलापूर शहरामध्ये दरमहा सुमारे 1 कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कारवाईनंतरही विक्रेत्यांचे धाडस पुन्हा वाढलं कसं, हा प्रश्न गंभीर आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता विभागाच्या पथकांकडून 1 दिवसाआड कारवाया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र प्रत्यक्षात अनेक भागामध्ये खुलेआम सुरू असलेली विक्री आणि या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे विभागानं केवळ कारवाईची आकडेवारी न दाखवता शहरामधील मावा आणि गुटख्याच्या मुळावर आता तुकाराम मुंढेंनीच घाव घालावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.